Good evening, all of you. ओके, बघा मी प्रश्न प्रथम वाचतो. दिलेल्या आकाराच्या पुठ्ठ्याला तुटक रेषावर घडी घालून एक घनाकृती ठोकळा बनवता येतो. म्हणजे या ठिकाणी बघा, हा एक पुठ्ठा आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. हे 6 पुठ्ठे आहेत एकाच आकाराचे. आणि त्याचं जे तुटक म्हणजे इथं बघा तुटक रेषा आहे, इथं तुटक रेषा आहे, इथं तुटक रेषा आहे, इथं तुटक रेषा आहे, इथं तुटक रेषा आहे. या तुटक रेषावर जर घडी घातली तर याच्यापासून आपण एक घनाकृती ठोकळा बनवू शकतो. या 6 चौरसाकृती पुठ्ठ्यापासून आपण एक घनाकृती ठोकळा बनवू शकतो. आता या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आता सर्वप्रथम तुम्ही मला सांगायचं, कोणता अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या समोरच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल? सकाळी आपण हे पाहिलं होतं. मी तुम्हाला सकाळी काय सांगितलं होतं, 3चा एका सरळ रेषेतलं 3 चौरस पहा. बघा, एका सरळ रेषेतलं हे 3 चौरस आहेत. मग ह्याच्यात मधला अंक सोडायचा, म्हणजे पहिला आणि तिसरा, म्हणजे 1 हा अंक आणि 3 हा अंक लिहिलेले 2 जे पुठ्ठे आहेत ते त्या घनाकृती ठोकळ्यामध्ये समोरासमोर असतील. ते तुम्ही लिहून घ्या कच्चं काम म्हणून. आपण 2010-11ची प्रश्नपत्रिका पाहतोय, तुम्ही वर वाटल्यास देतो. 2010-11. 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 3 हा अंक असेल, असं त्याचा अर्थ. 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर 3 हा अंक. आता पुढच्या 3 चौरसाचं बघा त्रिकोण बनतंय काय? बघा, हे एका सरळ रेषेमध्ये हे 3 पुठ्ठे आहेत. मग आता ह्या 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार? तर 4 येणार. तिथे लिहून घ्या तुम्ही. ह्याच्यावर मी पुन्हा 3 प्रश्न विचारणार आहे. 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय आलं? 4. आणि मग इथं 6 राहिला आणि इथं 5 उरला. म्हणजे 6 आणि 5 हे विरुद्ध पृष्ठभागावरचं अंक आलं पहा. हे लिहिलं का तुम्ही मला सांगा? समोरासमोरील पृष्ठभागावरच्या 3 अंकाच्या जोड्या लिहिल्या का? 1, 2, 4. हा. आता मी पण हे लिहून घेतो. 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता आला? 3. 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4. आणि 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5. हीच आकृती आणि त्याच्या बरोबर असणारा प्रश्न अशा प्रकारची फाईल तुमच्या पुढे शेअर करतो. आता बघा, तोच प्रश्न आहे बरं का. बघा, घनाकृती ठोकळ्यात 3च्या समोर कोणता अंक येईल? बघा, पण मगाशी 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक आलता? तुम्ही लिहिले या वहीवर. 1 सर. अगदी बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 1. पुढचा प्रश्न क्रमांक 65 पहा. 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? याचाच अर्थ 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला अंक आलता? 6. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1.
आता पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही? आता मी समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अंकाच्या जोड्या मला सांगा. 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय होतं मगाशी आपण पाहिलं? 3. सर पर 1 क्रमांक 2. 2च्या 4. थांबा चेक करतो मी. आणि 6च्या 5. मग ही जी जोडी आहे का नाही ती समोरासमोरील पृष्ठभागावरची आहे. म्हणजे हे जर 2 अंक लगत दिसत असतील तर ती आकृती चुकीची आहे समजायचं. 1 आणि 3 कुठे दिसतंय का जवळ 1 आणि 3? पर 1 क्रमांक 2 मध्ये. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यामुळे 1 आणि 3 जी आरती लगतच्या पृष्ठभागावर आहे ती आरती ही 2 नंबरची आकृती चुकीची, कारण 1 आणि 3 हे समोरासमोरील पृष्ठभागावरचे अंक आहेत. सर्वांना समजलं का हे 3 प्रश्न? हो सर. बघा जास्त अभ्यास नाही. आज आणि उद्या सकाळ आपण हा घनाकृती ठोकळा हा भाग संपवतोय आणि त्यानंतर घनाकृती ठोकळ्यावर शिष्यवृत्तीतलं जे प्रश्न आहे ते परवा दिवशी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. हा भाग सर्वांना समजला. पुढची आकृती आपण शेअर करूया. घरी गेल्यानंतर अक्षरशः 15 दिवस बघा थोडीफार मगाच्या सारखी डायग्राम ही सुद्धा दिसते. आता समोरासमोरील पृष्ठभागावरच जे अल्फाबेट्स आहेत त्यांच्या जोड्या बघा. ए आणि सी तुम्ही लिहून घ्या तिथं कच्चं काम म्हणून. ए आणि सी हे 2 अल्फाबेट समोरासमोरील पृष्ठभागावरचे आहेत. पुन्हा बी आणि डी हे समोरासमोरील पृष्ठभागावरचे अल्फाबेट्स आहेत. आणि इकडे एफ आणि इकडे ई हे सुद्धा 2 समोरासमोरील पृष्ठभागावरचे अंक आहेत. हा जो प्रश्न आहे तो 2010-11-12 आहे बरं का. 10-11 मागाचा होता. 2011-12 जी NMS परीक्षा झालेली होती या परीक्षेमध्ये या आकृतीवर आधारित 3 प्रश्न विचारलेले होते. त्याच्यामध्ये अल्फाबेट्स विरुद्ध पृष्ठभागावरील अल्फाबेटच्या जोड्या मी लिहून घेतो. ए च्या समोरच्या पृष्ठावर सी, बी च्या समोरच्या पृष्ठावर डी आणि एफ च्या समोरच्या पृष्ठावर ई. आता मी प्रश्न शेअर करतो या आकृतीवर आधारित. बघा तोच प्रश्न मी या ठिकाणी शेअर करतोय. ए च्या समोर कोणते अक्षर येईल? आपण मगाशी पाहिलं होतं. अगदी बरोबर. ए च्या समोर सी हे अक्षर येईल. डी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? काय होतंय आपल्या कोणाला तरी घरातला आवाज येतोय बरं का आणि थोडा डिस्टर्ब तास होतोय. आज नव्यानं जॉईन झालेले विद्यार्थी आहेत कोणतरी. सर्वांनी माईक बंद करा बघू कोणा चालू राहतोय. सर्वांनी माईक बंद करा. कोण आहे? श्रेया जगदाळे, श्रेया जमदाडे बंद कर व्हिडिओ, ऑडिओ बंद कर. श्रेया जमदाडे माईक चालू आहे. श्रेया श्रेया जमदाडे माईक चालू आहे. बाकी सगळ्यांचं माईक बंद आहेत. माईक बंद झाल्याशिवाय मी पुढचं शिकवणारच नाही.
नाही, श्रेयाचा माईक चालूच आहे. बरं ठीक आहे. डी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही म्हणजेच मगाशी आपण लिहिलं डी च्या समोर कोणतं अल्फाबेट होतं रे डी च्या समोर? बी बी. बी करेक्ट. आता मला समोरासमोर पृष्ठभागावरच्या तुम्ही जोड्या सांगा पाहू, कारण त्या लागणार आहेत आपल्याला आता इथं. सांगा, मगाशी आपण वहीवर लिहिलं ए च्या समोर काय होतं रे? सी ए आणि सी. एफ ई बी आणि डी बी आणि डी. एफ ई एफ आणि ई. आता याचा अर्थ काय रे? हे दोन अल्फाबेट जवळ असणार नाहीत. हा. आता कुठल्या पर्यायामध्ये याच्यातील दोन अल्फाबेट जवळ जवळ आलते बघा बरं. पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 हा, पर्याय क्रमांक 4. बघा इथं सी आहे आणि इथं ए आहे, आणि ए आणि सी हे समोरासमोर पृष्ठभागावरचे अल्फाबेट्स आहेत. ते लगतच्या पृष्ठभागावर कधीही असणार नाहीत. म्हणजे ही 4 नंबरच्या पर्यायातली जी आकृती आहे ती दिलेल्या घनाची नाही. अशा पद्धतीनं ती आपल्याला शोधायचं होतं. समजलं का सर्वांना हा प्रश्न? हो सर. हा कोणत्या परीक्षेत प्रश्न विचारला होता? 2011-2012. कोणत्या परीक्षेमध्ये? NMS या परीक्षेत विचारलेला प्रश्न होता. सगळ्यांचा माईक बंद. चालू आहे अजून सुद्धा पहा. ओके, सगळ्यांचं माईक बंद आहे. आता इथं ठिपक्यांची संख्या आहे बघा. म्हणजे प्रत्येक घनाकृती ठोकळ्याला जे 6 पृष्ठभाग असतात, एका पृष्ठावर एकच ठिपका असणार, दुसऱ्या पृष्ठावर 2 ठिपके, तिसऱ्या पृष्ठावर 3 ठिपके, चौथ्या पृष्ठावर 4 ठिपके, 5व्या पृष्ठावर 5 ठिपके आणि 6व्या पृष्ठावर 6 ठिपके, अशा प्रकारची आकृती असणार आहे का? आता आपण शोधूया. ह्या 3 घनाकृती, एकच घनाकृती ठोकळा आहे, पण तो 3 वेगळ्या प्रकारच्या स्थितीत ठेवलेला आहे. एकाच घनाच्या या 3 भिन्न स्थिती या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहेत. मग त्यातील ठिपक्यांच्या संख्याचं निरीक्षण करायचं आणि आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पर्यायातून निवडायची. आता आपण शोधूया. पृष्ठभागावर किती ठिपकं जास्त वेळा दिसत आहेत? बघा मी शोधतोय. बघा मला 3 दिसत आहेत. 3 कुठं 3 दिसत आहेत? बघा इथं 3 ठिपकं दिसत आहेत, आणि इथं पण बघा 3 ठिपकं मला दिसत आहेत. आता मी 3 ठिपकं न लिहिता 3 हा अंक लिहितो. आता 2 नंबरच्या आकृतीमध्ये बघा 3 ठिपकं आहेत. मग 3 ठिपक्याच्या लगतचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर किती ठिपकं आहेत बघा. इथं 4 ठिपकं आहेत. एकच मिनिट, हे थोडं मोठं घेतो. बघा 3 ठिपकं ज्या पृष्ठभागावर आहेत त्याच्या लगतच्या पृष्ठभागावर 4 ठिपकं आहेत. भक्ती शिंदे, लक्ष दे आता, तुला हा भाग सकाळी समजला नव्हता. पुन्हा 2 नंबरच्या आकृतीत 3 ठिपक्याच्या शेजारी हा पृष्ठभाग आहे बघा, तिथं एकच ठिपका आहे. त्यानंतर 3 नंबरचा ठोकळा पहा, इथं 3 ठिपकं आहेत. 3 ठिपक्याच्या लगतच्या पृष्ठभागावर 5 ठिपकं आहेत, आणि 3 ठिपक्याच्या लगतच्या पृष्ठावर खाली एकच ठिपका आहे, पण एक ठिपका आपण अगोदर घेतलेला आहे. मग आता 3
ठिपक असणाऱ्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर एक तर 2 असतील ठिपक किंवा 6 असतील. आता आपण निश्चितपणे सांगू शकत नाही 2 किंवा 6. मी काय करतो तात्पुरतं 2 पण लिहितो आणि 6 पण लिहितो. नंतर आपण त्यातलं एक पुसून टाकूया. आता जास्त संख्या असणार दुसरं सांगा. अं, 2 ठिपक एकदाच आहेत. हा 5 ठिपक घेतो 5. बघा इथं तर पेनानच काढतो. इथं 5 ठिपक आहेत आणि इथं एक 5 ठिपक आहेत. मी तर लिहितो 5. 5 ठिपक असणाऱ्या पृष्ठभागाच्या लगतच्या पृष्ठभागावर 2 ठिपक दिसत आहेत. 5 ठिपक असणाऱ्या पृष्ठभागाच्या लगतच्या पृष्ठभागावर पहिल्या आकृतीत एकच ठिपका दिसतोय. त्यानंतर 3 नंबरचा ठोकळा पहा. 5 ठिपक असणाऱ्या लगतच्या पृष्ठभागावर 3 ठिपक आहेत आणि 5 ठिपक असणाऱ्या पृष्ठभागाच्या लगतच्या पृष्ठभागावर एक ठिपक आहे. म्हणजे तर राहिलं काय? 1 झालं, 2 झालं, 3 झालं. एक तर 4 राहिलं किंवा किती राहिलं? 6 राहिलं. आता शेवट पहा. एक ठिपका बघा इथं एकदा आहे पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये. म्हणजे आपण खरं तर एक अगोदर घ्यायला पाहिजे होतं. आता बघा एक ठिपक्याच्या शेजारी 2 ठिपक आहेत. एक ठिपक्याच्या शेजारी 5 ठिपक आहेत. 3 नंबरची आकृती बघा. एक ठिपक्याच्या शेजारी 3 ठिपक आहेत आणि एक ठिपक्याच्या शेजारी पुन्हा 5 ठिपक आहेत. एकच्या शेजारी बघा आणि 2 नंबरच्या डायग्राम मध्ये एकच्या शेजारी 3 ठिपक आहेत आणि खाली बघा एकच्या शेजारी 4 ठिपक आहेत. मग आता सगळ्यात खालचं पहा. एकच्या लगतच्या पृष्ठभागावर 2, 5, 3, 4 ठिपक आहेत. म्हणजे इथं 1 ते 6 पर्यंत अंक राहिला 6. याचा अर्थ एकच्या समोरच्या पृष्ठभागावर 6 ठिपक आहेत. मग हे 6 ड्रॉप करतो आता. याचा अर्थ 3 ठिपक्याच्या समोरच्या पृष्ठभागावर 2 ठिपक. म्हणजे जोडी कशी झाली बघा. 3 च्या समोरच्या पृष्ठभागावर 2 ठिपके. शेवटच्या आकृती शेवटचं बघा. 1 च्या समोरच्या पृष्ठभागावर 6 ठिपके. आता इथं दुसऱ्या आकृतीमध्ये बघा 4 खोडू का 6 खोडू? 6 झालंय. त्यामुळे 6 खोडतो. राहिले काय मग? 5 च्या समोरच्या पृष्ठभागावर 4 ठिपके. हे लिहून घ्या तुम्ही. 3 च्या समोरच्या पृष्ठभागावर 2 ठिपके. 1 च्या समोरच्या पृष्ठभागावर 6 ठिपके आणि 5 च्या समोरच्या पृष्ठभागावर 4 ठिपके. हा 2013-14च्या परीक्षेत आलेला प्रश्न होता. 2013-14. आता मी प्रश्न शेअर करतो. मगाशी फक्त आता वाटल्यास माहितीसाठी लिहितो. मगाशी आपण जे घेतलं का नाही. थिअरमच्या समोर 2 ठिपके. 1 च्या समोर 6 ठिपके आणि 5 च्या समोर 4 ठिपके. हा आता बघा किती ठिपक्यांचे 2 पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतील. किती ठिपक्यांचे 2 पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतील. बघूया याचं उत्तर. माईक चालू करतो तुमचा. 3. आता पर्याय बघा ना तुम्ही. पर्याय क्रमांक 3. हा बरोबर आहे. हो का. 1 नंबर बघा. 4 ठिपक्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 ठिपक. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बघा. 4 ठिपक्यांचा पृष्ठभाग आणि 5 ठिपक्यांचा पृष्ठभाग. हे 2 पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतील.
बर चला पुढचा प्रश्न 86. कोणत्या संख्यांचे ठिपके असलेले दोन पृष्ठभाग एकमेकांच्या लगत येतील? आता हे 4 आणि 5 समोरासमोर आहेत म्हणजे लगत येणार नाहीत. पुन्हा 6 2 3 आणि 3 पण विरुद्ध पृष्ठभागावरच आहेत आणि पर्याय 1 6 पण क्रमांक विरुद्ध. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 6 आणि ते हे लगतच्या पृष्ठभागावरचे ठिपके असणार आहेत. आणि शेवटचा प्रश्न पहा. 6 ठिपक्यांच्या विरुद्ध पृष्ठभागावर 6 ठिपक्यांच्या विरुद्ध पृष्ठभागावर किती ठिपके येतील? बघत आहे. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 बरोबर. पर्याय क्रमांक सर्वांना समजलं ना हे तिन्ही प्रश्न? हो सर हो सर ओके. हो सर चला माईक बंद करा सर्वांनी. हा प्रश्न क्रमांक 93 पाहता. खाली दिलेल्या आकृतीला दुमडून एक घन तयार केला तर त्याचे निरीक्षण करून पुढीलपैकी कोणती घनाकृती अयोग्य म्हणजे चुकीची आहे? आता मला समोरासमोर पृष्ठभागावरच्या अंकांच्या जोड्या सांगा. 2च्या विरुद्ध काय येणार आहे? 4 बरोबर 4. 4 पुन्हा 1च्या विरुद्ध काय येणार? 6 6. आणि 5च्या विरुद्ध 5च्या विरुद्ध 3 याचा अर्थ हे दोन अंक लगतच्या पृष्ठावर जर दिसलं तर ती आकृती चुकीची आहे. सांगा आता कोणतं प्रश्नाचं उत्तर पर्याय द्यायचं? क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 कारण इथं 2 आणि 4 जवळ आले बघा. इथं काय म्हणजे 2 आणि 4 हे विरुद्ध पृष्ठभागावरचा अंक आहेत आणि पहिल्या आकृतीत ते लगतच्या पृष्ठभागावर आलं. त्यामुळं पहिलीच आकृती काय आहे? चुकीची आहे. अशा पद्धतीनं याच्या अगोदरच 3 आणि हा 1 असं जे 4 प्रश्न आहेत ते 2013-14च्या NAS परीक्षेला विचारलेले 4 प्रश्न होतं. ठीक आहे. माईक बंद करा. कोण आहे? शिंदे शिवम. एका घन ठोकळ्याच्या 2 स्थिती खाली दाखवल्या आहेत. जेव्हा त्या ठोकळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर 4 ठिपके असतील तेव्हा तळाच्या पृष्ठभागावर किती ठिपके असतील? आता तुम्ही मला सांगा 4 ठिपक्याच्या लगत किती ठिपके आहेत रे? हे तर 4 ठिपके आहेत ना? बघा इथे 4 ठिपके आहेत. मग 4च्या लगत किती ठिपके आहेत इथं? एकच आहे. पुन्हा इथं किती ठिपके आहेत? 5 आहेत. पुन्हा इथं 4 आहेत. 4च्या वर किती आहेत रे? लगतच्या पृष्ठभागावर 6. आणि इथं किती आहेत? 2. म्हणजे 1 ते 6 पर्यंतचा कोणता अंक उरला लिहायचा आपला? 3 3. याचा अर्थ वरच्या पृष्ठभागावर जर 4 ठिपके असतील तर तळाच्या पृष्ठभागावर किती ठिपके असतील? 3. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. माईक बंद करा. चला सर्वांनी माईक बंद करा. ओके.
खाली दिलेल्या आकृतीला दुमडून एक घन तयार केला तर त्याचे निरीक्षण करून पुढीलपैकी कोणती घनाकृती योग्य आहे? आता हितन हित बघा काय दिलंय का इथं? नाही. नाही सर. पूर्ण कोरा स्पेस आहे हा. हा. पुन्हा हा कोरा स्पेस आहे. म्हणजे एका सरळ रेषेतील जर 3 तुम्ही चौरस घेतलं तर पहिला आणि तिसरा चौरस याच्यावर जी सिम्बॉल आहे ते समोरासमोर पृष्ठभागावर असतं. त्यानंतर दुसरं बघा 3चं त्रिपुट घ्या. त्यातला पहिला आणि तिसरं पर्याय क्रमांक 3. विरुद्ध पृष्ठभाग. म्हणजे आता राहिलं काय रे? ही डॉट आहे का नाही डॉट? हा. त्या डॉटच्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला असणार? असला असणार. म्हणजे ही 2 चिन्ह लगतच्या पृष्ठभागावर असणार नाहीत. ही 2 चिन्ह 3. लगतच्या सर पर्याय पृष्ठभागावर क्रमांक असणार नाही. 3. पर्याय क्रमांक 3. 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कोणती घनाकृती योग्य सांगितली रे? आता ही अयोग्यच आहे. सर किती सालचा प्रश्न आहे? 2014-15. प्रश्न क्रमांक 80 आहे बघा. 14-15 सालचा 80वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या आकृतीला दुमडून एक घन तयार केला तर त्याचे निरीक्षण करून पुढीलपैकी कोणती घनाकृती योग्य आहे? सकाळी आपण लिहिलेलं आहे बघा. त्यात बघा बरं अशा प्रकारच्या आकृती करतात 6 मध्ये. त्या 6 मध्ये अशा आकृती होती का? नाही. नाही सर. नाही सर. नाही सर. नाही का? आता याचं उत्तर बरं का त्यांनी माग पर्याय क्रमांक 4 दिले. पण 4 नंबरचा विचार आपण जर केला तर ठिपका आणि रेखांकित भाग असणारा चौरस हे समोरासमोर पृष्ठभागावरच्या येते आहे का नाही? आणि इथं तर ते 2 लगतच्या पृष्ठभागावर दिसते. म्हणजे माझ्या दृष्टीने ही पण आकृती नाहीच येणार आहे का नाही? पुन्हा इथं 2 कोरं म्हणजे ही पण येणारच नाही. तसं पण पर्याय 3च मला योग्य वाटतोय. बरं बघा हे एक आपण पुन्हा बघूया. कारण यादा कदाचित त्यांचं काहीतरी प्रिंटिंग पण मिस्टेक झाली असेल. तर जर पहिला पर्याय आला तर चौथा पण येऊ शकतो ना? हो सेमच आहेत पहिला आणि चौथा. बरं चला पुढचा मी प्रश्न शेअर करतो. आपली 14-15च्या प्रश्नपत्रिकेतला एक 23वा प्रश्न झाला आणि एक 80वा प्रश्न झाला. आता 84, 85, 86 3 शेअर करतो. आता इथं एकाच घनाकृती ठोकळ्याच्या 3 अवस्था तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता आपण समोरासमोर पृष्ठभागावरच्या अंकाच्या जोड्या पाहूया. कोणता अंक जास्त वेळा दिसतोय सांगा रे मला तुम्ही? ह्या 3 आकृतीमध्ये कोणता अंक जास्त वेळा दिसतोय? 2 3 3 2 3 6 2 3. बरं आपण 3 घेऊया बरोबर. 3 घेऊया 3. हा आता 3च्या लगतचा अंक सांगा. इथं 3 आहे समजा. 3च्या लगत काय आहे? 5 5 आहे. 6 5 6 3च्या लगत काय आहे? 6 आहे.
2 नंबरचा दोन तफावत बघा. आणि 3 चार. बरोबर काय आहे? 2 आहे. 2 आणि 4. आणि इथे किती आहे? 4. मग 1 ते 6 पर्यंतचा कोणता अंक उरला? एकच उरला. एक याचा अर्थ 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 3. काय झालं? 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 3. आता दुसरं कोणता अंक अजून जास्त वेळ आहे बघा बघून. 1 आणि 3 सोडून 1 आणि 3 सोडून जास्त वेळ आलेला अंक सांगा. 6 6. बरं तिथे एक 6 आहे, तिथे एक 6 आहे. सांगा 6च्या लगतच्या पृष्ठावर कुठला अंक आला? 5. पुन्हा कुठला आला? 5 3. 3 पुन्हा इथे कुठला आला? 1 आणि 2 आणि इथं कुठला आला? 2. 2 आणि 1 ते 6 पर्यंतचा कुठला अंक राहिला? 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4. 4 याचा अर्थ 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4. आता राहिली जोडी कुठली रे मग? 1 ते 6 पर्यंतचा अंक बघा. 1 3 झालं, 4 6 झालं, म्हणजे राहिलं कुठलं? 2 आणि 5. तिसरी जोडी 2 आणि 5. बघा ह्या 3 जोड्या आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायला लागणार आहेत. आता मी वहीवर ह्या लिहून ठेवल्या तिन्ही पण जोड्या. समोरासमोर पृष्ठभागावरच्या अंकांच्या जोड्या आहेत त्या. सर शेवटची जोडी कोणती आहे? सोहम बापूराव कदम, माईक बंद करा. हा आता मी इथं जोड्या लिहितो मग अशा आपण लिहिलेल्या. 1 च्या समोर 3, त्यानंतर 6च्या समोर 4 आणि त्यानंतर 2 च्या समोर 5. ह्या समोरासमोरच्या पृष्ठभागावरच्या अंकाच्या जोड्या आहेत. आता बघा प्रश्न क्रमांक 84 पहा. 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक? सांगा पाहू. 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला अंक दिसतो इथं? सहाच्या विरुद्ध पृष्ठभागावर बघा इथे किती आलंय? 4. म्हणजे तो पर्याय क्रमांक 3 येते बघा 84 चं उत्तर. त्यानंतर पुढचा 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक आहे? आता इथं बघा 5 आणि 2 ही समोरासमोर पृष्ठभागावरची अंक जोडी. मग 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर 2 येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 86. आकृती क्रमांक 3च्या तळाच्या पृष्ठावर कोणता अंक असेल? आता 3 नंबरच्या आकृतीत वर 1 आहे, मग 1च्या विरुद्ध पृष्ठावर किती आहे? 3 आहे, म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. हा ओके. माईक बंद करा. चला मला सांगा समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अंकांच्या जोड्या. समजा हे एका सरळ रेषेतील 3 घेतलं तर एकाडे एक सांगा. 3 5 4 6 4 1 2
हे जर 3 घेतलं एक आणि दोन. तर एक आणि दोन. 4 आणि 6. 4 आणि 6 आणि हे 1 आणि एक हे आणि दोन. एक आणि दोन. एक आणि दोन. एक आणि दोन. हे लिहून घ्या. 3 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5. सर कोणत्या 4 च्या विरुद्ध पृष्ठभागावर हा 15-16 सालचा आहे. मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो नंतर बरं का सालासहित प्रश्न. 3 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5, 4 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6 आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 2. ह्याच्यावर 2 प्रश्न आहेत ते मी शेअर करतो आता. बघा मी अगोदर समोरासमोर पृष्ठभागावरच्या अंकांचे जोडले तो 3 च्या विरुद्ध 5 होतं मगाशी पहा. 4 च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय होतं 6 आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 2. आता प्रश्न आहे कोणती आकृती योग्य ठोकळ्याची आहे सांगा. योग्य ठोकळ्याची 3 आणि 5 क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. अगदी 4. बरोबर. का बरोबर बघा पहिल्या आकृतीमध्ये 4 आणि 5 जवळ आले. 3 आणि 5 जवळ आले ते बघा इथं 3 आणि इथं 5 आहे. आणि इथं काय लिहिले 3 आणि 5 लगत नाही तर समोरच्या पृष्ठभागावर आहे. त्यामुळे ही आकृती चुकीची आहे. कारण 3 आणि 5 हे कधीही लगतच्या पृष्ठभागावर अंक येणार नाहीत. चला 2 नंबरच्या आकृतीत बघा. 2 नंबरच्या आकृतीत बघा 1 आणि 2 जवळ आले आणि इथं 1 आणि 2 हे विरुद्ध पृष्ठभागावरचे अंक आहेत. त्यामुळे ही सुद्धा आकृती चुकीची आहे. त्यानंतर 3 नंबरच्या आकृती बघा. इथं बघा 6 आणि 4 जवळ आले आणि इथं 6 आणि 4 विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. म्हणजे ही पण आकृती चुकीची आहे. आता चौथ्या आकृतीत बघा 3 आणि 5 जवळ नाही, 4 आणि 6 पण जवळ नाही आणि 1 आणि 2 पण जवळ नाही. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न 2 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही. 2 अंकाच्या शेजारच्या पृष्ठाशी कोणता अंक येणार नाही म्हणजे याच्या विरुद्ध पृष्ठभागावरचा अंक विचारलाय. 2 च्या विरुद्ध पृष्ठभागावर अंक येतोय 1. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. 33 आणि 34 हे 2015-16च्या परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. 15-16. आता हे प्रश्न पहा. आता तुमचा माईक थोडा चालू करतो मी. कोणता अंक रिपीट आहे रे? कोणता अंक रिपीटेड आहे सांगा. 6 5 6 2. बरं आपण अगोदर 6 घेऊया अगोदर. इथं 6 आहे आणि इथं पण 6 आहे. आता सांगा 6च्या लगत कोणकोणता अंक आला रे? 6च्या लगत हा 5 आहे. 5 आणि 3. 6च्या लगत कोणता आहे? 3 आहे. पुन्हा 6च्या लगत 4 आहे. 4 आणि 2. 6च्या लगत 2 आहे. मग 1 ते 6 पर्यंतचा कुठला अंक उरला? 1. 1. याचा अर्थ 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर 1 अंक आला. 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर 1 अंक आला. आता आपण दुसरं शोधूया. अजून रिपीटेड अंक सांगा. 5 2. 5 घेऊया. 5 इथं पण 5 आहे आणि इथं पण 5 आहे. अगोदर 5च्या लगतचा अंक सांगा. इथं 2 आहे आणि 1. 5च्या लगत अजून काय आहे? 3 आणि 6. 3 आणि 6.
मग 1 ते 6 पर्यंत कोणता अंक उरणार आहे? 4 उरणार. म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठावर कुठला अंक आला? 4 हा अंक आला. 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 हा अंक आला. आता राहिली कुठली ती जोडी? बघा 1 झालं, 2 राहिले, 2 पुन्हा 3 पण राहिले की. 3 बघा 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 5 झालं आणि 6 झालं. मग आता हे तिन्ही जोड्या लिहून घेतल्या का तुम्ही? 6च्या विरुद्ध 1, 5च्या विरुद्ध 4 आणि 2च्या विरुद्ध 3. आता ह्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंकांच्या जोड्यावरून आपण प्रश्न क्रमांक 42, 43 आणि 44 सोडणार आहे. मी प्रश्न तो शेअर करतो. 42, 43, 44. सर हे प्रश्न कोणत्या प्रश्नपत्रिकेत आलते? किती सालच्या? हे 2015-16 2015-16 प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे ते. हा चला, प्रश्न 42 पहा. 2 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? पर्याय क्रमांक 2. 2 पर्याय क्रमांक 2. Correct. 3. पर्याय क्रमांक 2. वाटल्यास मी खाली जोडायला येतो. मगाशी जोडायला येते, डबल येतो. 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर 1, 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर किती? 4 आणि 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर 3. सांगा 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला अंक आला? 3. म्हणून पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही? 3. पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न. खालील आकृतीचे निरीक्षण करून 5 अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक लिहिला असेल? पर्याय क्रमांक 4. आपण 5च्या विरुद्ध 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं ना तिन्ही प्रश्न? हो सर. अशा पद्धतीने आपली 2015-16च्या 15-16च्या प्रश्नपत्रिकेत 5 प्रश्न विचारलं होतं आणि आपण ते 5ही प्रश्न सोडवून आता पूर्ण केलेले आहेत. आता नेक्स्ट. आता ते चिन्ह बघा. तिघांचं जर जोडी केलं तर ह्याच्या विरुद्ध हे येणार आहे का नाही? याच्या विरुद्ध हे येणार आणि याच्या विरुद्ध हे येणार. खाली मी लिहितो वाटल्यास. आता काय सिंबल आहे रे ते? सिंबल ओळखते का तुम्हाला वर? असं वर्तुळात आहे ना? याच्या समोर काय येते बघा? याच्या समोरच्या पृष्ठभागावर असं येते बघा त्याच्या समोर. म्हणजे वर्तुळात वर्तुळ या सिंबॉलच्या विरुद्ध पृष्ठभागावर गुणिले चिन्ह असणारा सिंबॉल आहे बघा. आता त्यानंतर बघा पुढचं सिंबॉल आहे चौकोन आहे बघा. चौकोन. चौकोनाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोरा चौकोन आहे मोकळा. आणि शेवटचं सिंबॉल वर मी लिहितो. वाटते त्यात त्रिकोण आहे ना? बघा इथं त्रिकोणाच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय आहे सिंबॉल? बघा असं सिंबॉल आहे. बरोबर आहे ना मी लिहिलेलं समोरासमोर पृष्ठभागावरची सिंबॉल? हो सर. हा. आता बघा प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणती आकृती अयोग्य ठोकळ्याची आहे? अयोग्य म्हणजे ही दोन सिंबॉल जवळ आलते ती अयोग्य. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. का रे? ते का? कारण हा कोरा आहे आणि इथं चौकोन आहे. चौकोन आणि कोर इथं काय आलंय बघा, चौकोन आणि कोर समोरासमोर पृष्ठभागावर आणि तिसऱ्या आकृतीत लगतच्या पृष्ठभागावर आलं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मधील जी आकृती आहे ती अयोग्य ठोकळ्याची आहे. बरोबर. आता पुढचा प्रश्न, ठोकळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर हे सिम्बॉल दिले बघा त्यांनी. बघा हे सिम्बॉल पर्याय क्रमांक हेच आहे ना. 2. पर्याय मग त्याच्या क्रमांक 2. तळाच्या पृष्ठभागावर हे पर्याय सिम्बॉल असणार क्रमांक 2. त्रिकोणाचं. पर्याय 2. पर्याय क्रमांक बरोबर. 2. पर्याय क्रमांक 2. माईक बंद करा. काही विद्यार्थी माईकच बंद करत नाहीत. आपली आता बघा 45, 46, 47. आता मी इथंच लिहितो म्हणजे आपला वेळ वाचेल. जास्त वेळा रिपीट कुठला अल्फाबेट झाले रे? जास्त वेळा रिपीट बघा पण. बी. 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 बी इथे एक दिसतंय ना आणि इथं एक आहे. मग मला सांगा बी च्या समोर, मी आता डायरेक्ट इथे लिहू का? बी च्या समोर कुठलं अल्फाबेट येईल रे? हे ए येणार नाही, ई पण येणार नाही, बी पण येणार नाही आणि एफ पण येणार नाही. ए बी सी डी ई एफ सी. करेक्ट. म्हणजे बी आणि सी हे दोन समोरासमोर पृष्ठभागावरचे अल्फाबेट्स आहेत, बी आणि सी. आता दुसरं शोधूया आपण. अजून जास्त वेळा रिपीट सांगा कुठला अल्फाबेट आहे. दुसरं रिपीट. बी आणि सी सोडून. हा बरोबर. इथं पण ए आहे आणि इथं पण ए आहे. ई च्या लगत कुठला अल्फाबेट आहे? ए आहे, बी आहे, सी आहे, एफ आहे. राहिलं कुठलं मग? डी. डी. आता राहिली जोडी कुठली रे? बी सी झालं, डी झालं. ए आणि एफ. राहिली ए आणि एफ. बरोबर. ए आणि एफ. ए आणि एफ करेक्ट. आता समोरासमोर पृष्ठभागावरच्या अल्फाबेटच्या जोड्या मिळाल्या. 2 नंबरचा 45वा प्रश्न वाचा. आकृती 2च्या तळाशी नाही. कोणते अक्षर? सांगा. 2च्या तळाशी वर काय आहे? ए आहे. मग E च्या वरच्या पृष्ठभागावर काय आहे बघा? पर्याय क्रमांक 3. E आहे. पर्याय क्रमांक हा 3. 45 ला पर्याय क्रमांक 3 येणार. समजलं. पुढचा प्रश्न, सी अक्षर रेड्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणते अक्षर असणार नाही? शेजारी असणार नाही म्हणजे ते समोरच्या पृष्ठभागावरचं. मग सी च्या समोर काय आहे बघा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बी. 2 बरोबर, बी. आणि शेवटचा प्रश्न, एकाच ठोकळ्याच्या 2 स्थिती. हा प्रश्न वाटतो वेगळा आहे का नाही? वरची सूचना फक्त 45 आणि 46 साठी होती. हा प्रश्न वेगळा आहे. बघा आता, एकाच ठोकळ्याच्या 2 स्थिती आकृतीत दर्शवलेल्या आहेत. त्यातील आकृती 2 मध्ये तळाच्या पृष्ठभागावर 2 अंक लिहिलेला आहे. तर प्रश्नचिन्ह जागी काय येईल? किती सोपा प्रश्न आहे रे, सांगा पण. दुसऱ्या आकृतीच्या, ही आकृती फक्त बघा आता. तळाला 2 अंक आहे, मग तळाचा विरुद्ध पृष्ठभाग म्हणजे वरचा. मग वरच्या पृष्ठभागावर किती लिहिले? 3. ह्यातलं माझं काय केलंय, पर्याय क्रमांक लिहायचं राहिले बरं का. आता इथं पर्याय क्रमांक मी इथं कुठेतरी लिहितो. पहिला पर्याय आहे 1, दुसरा पर्याय आहे 5,
तिसरा पर्याय आहे 6 आणि चौथा पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर. आता बघा, एकाच ठोकळ्याच्या दोन स्थिती आकृतीत दर्शवलेल्या आहेत. 2 मध्ये तळाच्या पृष्ठभागावर 2 अंक लिहिला आहे. याचा अर्थ 2 आणि 3 हे समोरासमोरील पृष्ठभागावरचा अंक आलं पहा. 2 आणि 3 हे समोरासमोरील पृष्ठभागावरचा अंक. मग इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? मग 2 आणि 3 सोडून कुठला पण अंक येईल? 2 आणि 3 सोडून 1 येऊ शकतो, 5 पण येऊ शकतो आणि 6 पण येऊ शकतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. लक्षात ठेवा, याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. अशा पद्धतीने आपलं 16-17 प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पूर्ण झालं. आता पुढचा प्रश्न मी शेअर करतो. समोरासमोरील पृष्ठभागावरच्या अंकांच्या जोड्या मग सांगितल्याप्रमाणे 2 च्या विरुद्ध 4 लिहून घ्या. हे वहीमध्ये 3 च्या विरुद्ध 5 आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6. मी पण लिहून घेतो. 2 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 येणार, 3 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 येणार आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6 येणार. आता याच्यावर आधारित आपण प्रश्न शेअर करूया. वाटल्यास पुन्हा मी लिहितो. आता लिहिलं 2 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4, 3 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6. आता बघा पुढचा प्रश्न काय लिहिला आहे. 4 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल? आता इथं बघा बरं, 4 च्या समोर कुठला अंक येतोय? तर 2 येतोय. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ठोकळा तयार होईल? खालीलपैकी कोणता ठोकळा तयार होईल सांगा बघू. आता 2 आणि 4 हे विरुद्ध आहेत आणि पहिल्या आकृतीत जवळ आहेत, म्हणजे हा ठोकळा तयार होणार नाही. क्रमांक 2. आता 3 आणि 5 हे विरुद्ध आहेत, इथं लगत आलं म्हणजे 3 नंबरची आकृती पण तयार होणार नाही. आणि चौथ्या आकृतीमध्ये 3 आणि 5 बघा इथं दिसतंय जवळ आणि ते विरुद्ध आहेत, म्हणजे ही पण आकृती तयार होणार नाही. म्हणजे बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि शेवटी 6 या अंकाचे शेजारी कोणता अंक येणार नाही? आता 6 च्या शेजारी 1 हा अंक येणार नाही, म्हणजे याचं उत्तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं हे 3 प्रश्न 2017-18च्या परीक्षेत विचारलेलं होतं. 17-18. आता शेवटचा तो
आकृत्या सांगा आता. याच्या समोर हे मी काढून घेतो बाजूला डायग्राम. हर्ट शेप आहे बघा, हर्ट शेप. या हर्ट शेपच्या पुढं हर्ट शेप आहे, फक्त हर्ट शेपचा जो निम्मा उजवीकडचा भाग आहे तो काय केलाय, छायांकित केलाय. हर्ट शेपच्या विरुद्ध पृष्ठभागावर हार्ट शेप आहे, फक्त दुसरा जो हर्ट शेप आहे त्याचा निम्मा भाग हा छायांकित केलेला आहे. आता याच्या विरुद्ध हे, आता इथं काईट आहे बघा, काईट डायग्राम आहे, पतंगाकृती. मग काईटच्या विरुद्ध काईटच आहे, पण दुसरा जो काईट आहे तो हॉरिझॉन्टल आहे. आणि हॉरिझॉन्टल काईटचा निम्मा जो भाग आहे तो उजव्या साईडचा छायांकित केलेला आहे. आणि याच्या विरुद्ध हे, म्हणजे सर्कलच्या विरुद्ध भागात सर्कल आहे, फक्त सर्कलचा निम्मा भाग काय केलेला आहे, असा छायांकित केलेला आहे. आता याच्यावरून आपण पुढचं 3 प्रश्न त्याची उत्तरे शोधूया. बघा सर्वांना वाचता येते का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. खालील पैकी कोणते चिन्ह वर्तुळाच्या शेजारी येणार नाही? मग वर्तुळाच्या शेजारी येणार नाही म्हणजे वर्तुळाच्या विरुद्ध पृष्ठभागावर. पर्याय क्रमांक. बरोबर, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे? म्हणजे 2 वर्तुळ जवळ नकोत, 2 हर्ट जवळ नकोत, 2 डायमंड जवळ नकोत. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर, कारण इथं 2 हर्ट जवळ आले, इथं 2 सर्कल जवळ आले आणि इथं पण 2 सर्कल जवळ आले. इथं बघा, 1 डायमंड आहे, 1 हर्ट आहे आणि 1 सर्कल आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हेच आहे. तिथं 2 दिले गेले. 1 मिनिट, इथं आपण तुम्ही सर सांगताना काय पर्याय सांगितलं? क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे सर. हा, पर्याय क्रमांक 2 आहे. कारण इथं पण हर्ट आहे, इथं पण हर्ट आहे. 2 हर्ट जवळ आलेत, त्यामुळे हे नाही येणार. पर्याय क्रमांक 2 आहे, बरोबर. आता शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चिन्ह, ही आकृती आहे बघा हर्टची, आणि हर्टचा निम्मा भाग असा रेखांकित केलेला आहे, छायांकित केलेला आहे. खालीलपैकी कोणते चिन्हच्या समोरच्या पृष्ठावर, ह्याच्या समोरच्या पृष्ठावर कुठला अंक येणार आहे, कुठलं चिन्ह येणार? पर्याय क्रमांक 3. हर्ट येणार, पर्याय क्रमांक 3. आता आज आपण 2010-11, 2011-12, 2013-14, 14-15, 15-16, 16-17, 17-18 आणि 18-19 म्हणजे जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत NMS परीक्षेत ठोकळ्यावर आधारित आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. उद्या सकाळच्या तासाला 19, 20, 21, 22, 20, 21, 22, 23, 23, 24, 24, 25 ह्या 6 वर्षातलं प्रश्न पाहूया, कारण आज काय सगळं आपल्याला होणार नाही. आता आपण जवळजवळ 7ला तास चालू केला, आता 8 वाजल्यात. पण मला सांगा, आजचा भाग सर्वांना समजलाय ना? हो सर. आता मी तुम्हाला ग्रुपवर सगळं प्रश्न टाकतो आणि ते प्रश्न कधी सोडवणार तुम्ही? कधी सोडवणार? आजच सोडवायचे. उद्या सकाळी आपलं नवीन प्रश्न येणार आहेत आपल्याला. त्यामुळे आज झोपेपर्यंत आत्ताचा अभ्यास पूर्ण सगळ्यांनी करायचा. चालेल, पास करूया. ओके, बाय. बाय सर. बाय.